राधे राधे सर्वांना. सकाळचे वाजले 4:43, तारीख 24, वार बुधवार. अशा प्रकारे आपण आपल्या 11व्या दिवसावर टिकमार्क करू. आपला 11वा दिवस. आणि आपले नियम. नियम का वाचायचे गरजेचे आहे की आपण नियम वाचल्यामुळं आपल्याला ते लक्षात असतात आणि आपण काय केलं पाहिजे ते नियम आपल्याला शिकवतात. अशा प्रकारे आपण आपल्या कालच्या 2 ट्रेडचा ॲनालाइज करू. हे बघा, 15 मिनिटाचा हा व्हाईट लाईनचा एक सपोर्ट होता आणि हा एक दुसरी हिला वाईट करून घेऊ. हां, हे बघा, हे 2 सपोर्ट होते आपले मागचे 1, 2. ओके, ते सपोर्ट पाशी आल्यानंतर मार्केटने काय रेट केले आपण बघू. हे बघा, मार्केट तिथं आलं, आपण तिथं एंट्री प्लॅन केला. 1 मिनिटावर 2 आपण एंट्री प्लॅन करतो. इथं मागच्या 2 सपोर्ट पाशी आपण एंट्री प्लॅन केली होती. अशा प्रकारे आपण इथं एंट्री प्लॅन केली होती. आपला इथं प्रॉफिट चालू होता. आपल्याला अपेक्षा होती की मार्केट ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं वरती, या लेवलपर्यंत जाऊ शकतो वरती, पण मार्केटने इथूनच रिव्हर्स घेतला. तरी इथं आपल्याला $12 टार्गेट भेटत होतं. आणि इथं एक एंट्री आपण प्लॅन केली. इथं लाईन होती, लाईनच्या खाली आपली जेव्हा एक व्हाईट लाईन झाली, ग्रीन कॅन्डल झाली, या ग्रीन कॅन्डलवर आपण एंट्री प्लॅन करणार होतो. त्याच्या पहिलेच आपण एंट्री प्लॅन केली. सरसकट मार्केट इथून आपल्याला 18 पॉईंटचं रिवॉर्ड देत होतो. पण काल एक चूक अशी झाली, माझ्या अपेक्षा थोड्या मोठ्या होत्या की मार्केट थोडंसं रिवॉर्ड जास्त येईल असं माझा अंदाज होता. त्यामुळं ऑल हिस्ट्रीमध्ये बघू, हा परवाचा $11 प्रॉफिट. आणि आपण काल टॉप लॉस घेतले अक्षरशः. हा ट्रेड आपल्याकडनं चुकून प्लॅन झाला होता, याचा टॉप लॉस गेला आणि हे 2 ट्रेडमध्ये आपण कॉस्ट काढली. तरी आपण आज $60 प्रॉफिटमध्ये ऑल ओव्हर. ओके, तर ही चूक मला नडली आहे. ही चूक आजपासून आपण करणार नाही, याची आपण दक्षता घेऊ. धन्यवाद.